नमस्कार, मी संयुक्त मानसी आणि आज आपण 6 महिन्याच्या आतील बाळांचे स्तनपान या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि याच संदर्भात आपल्यासोबत सहभागी डॉक्टर आहेत, डॉक्टर दीपक सूर्यवंशी सर, जे गोविंदराज हॉस्पिटलचे संचालक आहेत. नमस्कार सर. सर, पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. 6 महिन्याच्या आतील बाळांचं स्तनपानाच्या वेळा कशा असायला हव्यात? स्तनपानाच्या वेळा बाळाचं वय, वजन यानुसार असायला. जसं की बाळ प्रीटर्म म्हणजे कमी दिवसाचं, कमी वजनाचं, आणि पहिला 1 महिना बाळाच्या जन्मानंतर यासाठी आपल्याला प्रत्येक 2 तासाला बाळाला दूध द्यायला हवायचं. आणि 1 महिन्याच्या नंतर डिमांड फीड म्हणजे जसं बाळाला लागेल त्या हिशोबाने आपण दूध पाजायला. सर, स्तनदा मातेचा आहार कसा असावा? स्तनदा मातेच्या आहारासाठी कोणतीही बंधने नसू नये. आईचा आहार चौकस असावा. शाकाहारी खात असेल शाकाहारी, मांसाहारी खात असेल, दोन्ही प्रकारचे आहार आईला द्यायलाच हवे. अनेकदा लहान बाळांमध्ये पोटदुखीचा त्रास जाणवतो, बाळाच्या पोटात गॅसेस होतात, तर त्यासाठी आईला दोष दिला जातो, तर त्याबद्दल काय सांगा? बाळाचं पोट दुखणं आणि आईचा आहार याचा काहीही संबंध नसतो. काही बाळांचं पोट दुखतं, पण ते आईचं दूध पूर्णपैकी पचन न झाल्यामुळं, ना की आईच्या खाण्यामुळे. त्याच्यामुळे आईच्या खाण्यावर कोणतीच बंधनं घालू नयेत. फक्त आपण कोणती बंधनं असतात आईच्या खाण्यासाठी, तर बेकरी प्रोडक्ट्स आणि खाऊ नयेत आईने, आणि तिखट मसाला कमी खावा. याच्या व्यतिरिक्त आईला कोणतंच खाण्याचं बंधन असू नये. आईचे दूध बाळासाठी कमी पडत असेल तर त्याला पर्याय काय असतो? शक्यतोवर आईचे दूध बाळाला कमी पडतच नाही, पण काही कारणास्तव, काही वैद्यकीय कारण असतात, इतर कारण असतात ज्याच्यामुळे आईचं दूध कमी पडतं. त्यासाठी पहिले आपण आईच्या डॉक्टरांना दाखवून आईचं दूध वाढवण्याचा प्रयत्न करायचा. आणि तरीही होत नसेल तर मग फॉर्म्युला फीड म्हणजे मेडिकलमध्ये मिळणारे पावडरचे डबे असतात, ते आपण वापरू शकतो. सर, बॉटलने दूध पाजणं योग्य की अयोग्य? बॉटलने दूध पाजणे हे अयोग्यच आहे. जर गरजच पडत असेल तर वाटी चमच्यानेच दूध पाजणे, बॉटलने दूध पाजूच नये. सर, आईचं दूध बाळांना कोणत्या वयापर्यंत पाजलं पाहिजे? साधारणतः 1.5 वर्षापर्यंत बाळाला दिवसा दूध पाजलं पाहिजे आणि 1.5 वर्षापर्यंत बंद केलं पाहिजे. आणि रात्रीचं जे दूध आहे ते आपण 2 वर्षापर्यंत बंद करावं. म्हणजे पूर्णपैकी आईचं दूध मॅक्सिमम आपण 2 वर्षापर्यंत द्यावं, जेणेकरून बाळ घरचं खाण्याची सुरुवात चांगली करेल. सर, 6 महिन्याच्या आतील बाळांमध्ये साधारणतः दिसणारे ज्या समस्या आहेत पोटाच्या, त्या कोणत्या असतात आणि त्यावर पर्यायी उपचार किंवा उपचार काय आहेत? पोट दुखणे, पोटात गॅस होणे, बाळ चिडचिड करणे, किरकिर करणे, पोटाला पीळ पडणे, संडास भरपूर करणे, कधी मध्ये उलट्या होणे, हे सामान्यपणे दिसणारे लहान मुलांमध्ये 6 महिन्यापर्यंतचे बाळाचे आजार असतात. तर यासाठी कृपया आपण दूध बसून पाजावं, झोपून पाजू नये. पाजल्यानंतर ढेकर काढावा. ढेकर जरी काढला आणि बसून जरी दूध पाजलं तर साधारणतः 70-80% पोटाचे आजार कमी दिसतात, आणि उरलेले 20% जे आहेत त्यांना साधारणतः काही गोळ्या औषधाची गरज पडते. धन्यवाद सर, तुम्ही एवढी छान माहिती दिली. तुम्हालाही या प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्कीच गोविंदराज हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टर दीपक सूर्यवंशी सरांचा सल्ला घेऊ शकता.